हरिविठ्ठल माऊली. तर आज आपण आपल्या या अभंगामध्ये पाहणार आहोत जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा संगत या विषयावरती अभंग. तर संगत या विषयावरती बोलताना ते आपल्या अभंगात म्हणतात, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही. ऐसी यांचा संग देई नारायणा, ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांची या. उत्तम सेवन शीतळ कंठासी, उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्टिकांती तैसी दिसेवरी. तुका म्हणे तैसे होई जेत संगे, तुका म्हणे तैसे होई जेत संगे, वास लागे अंगे चंदनाच्या. तर या अभंगाचा अर्थ असा, अमृताच्या वेलीला अमृताचीच फळं लागावीत आणि त्या फळांमधून निघणारी बीज अमृताचा वारसा चालवणारीच निघावीत. तसं संतांच्या संगतीचं आहे. ज्याला स्वतःचं खरंखुरं कल्याण करायचं असेल त्यानं आपली संगत मोठ्या विवेकानं निवडली पाहिजे. कठोर, निर्दय, संवेदनाहीन आणि स्वार्थी व्यक्तीच्या संगतीपासून दूर राहणं हेच आपल्या हिताचं असतं. ज्यांच्या बोलण्यामध्ये ओलावा आहे म्हणजेच करुणा आहे अशा लोकांचीच संगत आपल्याला लाभावी अशी तुकाराम महाराजांची उत्कट इच्छा आहे. उत्तम पदार्थांचं सेवन केलं असता ते आपल्या कंठालाही शीतलता देतात आणि त्यांच्या सेवनामुळं शरीर पुष्ट होऊन त्याच्यावर उत्तम कांतीही येते. सज्जनांची संगत ही अशा उत्तम पक्वानांसारखी असते. ती सुखाचा गोडवाही देते आणि आपलं जीवन समृद्धही करते. चंदनाचा स्पर्श झाला असता त्याचा सुगंध आपल्या अंगालाही लागतो. त्याचप्रमाणे सज्जनाच्या संगतीत आपलं जीवनही सद्गुणांच्या सुगंधानं गंधित होऊन जातं. तर मग आपण आपली संगत सुद्धा अशीच ठेवली पाहिजे.